नमस्कार. मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन नेहमीच उद्योजकांसाठी नवी दिशा निर्माण करत असते, नवीन वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी घडवत असते. यावर्षीही MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या जागतिक प्रवासाचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्यासोबत आहेत ज्योतिर्लिंग इंजिनिअरिंग अँड प्रोजेक्ट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा माननीय श्री उमेश सोखंडे साहेब. नमस्कार. नमस्कार साहेब. तुम्ही व्यवसायात इतकी मोठी पोझिशन निर्माण केली आहात. तुमच्या या व्यवसायाचा प्रवास कसा सुरू झाला? खरं सांगायचं तर मी माझं जे शिक्षण चालू होतं, जे शालेय शिक्षण झालं ते माझं गावी धाराशिव गाव आहे, त्या धाराशिव गावी जिल्ह्यामध्ये झालं. तिथून माझं 10वीच्या नंतर जे शिक्षण झालं ते पुण्यामध्ये झालं. आणि त्यावेळेस माझ्या वडिलांनी की मला वडिलांनी असं सांगितलं की तुम्ही आता आम्ही तिघजण भाऊ आहोत, मुळात तिघजण भाऊ असताना त्यामध्ये तिघापैकी मला एक जण म्हणलं की तू पुण्याला शिफ्ट हो, कारण शेतीचा काही प्रवास, शेतीचा जो आमचा कमी शेती होती त्या कमी शेतीमुळे मग तिघजणांच्या अवलंबून तिथं झालं नसतं, तर त्यामुळे त्यांनी मला बाहेर पाठवलं. आणि 10वीच्या नंतर मला शिक्षणासाठी म्हणून पाठवलं होतं पुण्यात. पण शिक्षणाबरोबर मला त्यांनी हे पण सांगितलं की तू शिक्षणाबरोबर काम कर. माझ्या चुलत्यांच्या तिथं वर्कशॉपमध्ये मी काम करायचं फॅब्रिकेशनचं. शिक्षण करत करत काम घेतलं आणि तिथंच खरी ती आवड निर्माण झाली उद्योजकाची. उद्योजक होण्याचं मी स्वप्न त्यावेळेसच पाहिलं माझ्या शालेय शिक्षणाच्या जीवनात. त्यानंतर मग माझं BA कम्प्लीट केलं मी, आणि BA कम्प्लीट केल्यानंतर मी माझ्या खरी व्यवसायाला सुरुवात केली 2006 साली. ह्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत तुमच्या आयुष्यातला असा कुठला टर्निंग पॉइंट होता ज्यामुळे तुमच्या व्यवसायात चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? कोरोना काळाला मी माझं एक टर्निंग पॉईंट समजतो. बरेच जणांनी कोरोना काळामध्ये बरेच जणांना नुकसान झालं, अडचण आल्या, पण मी त्यामध्ये एक संधी शोधली. कारण आपण कधी पण एखाद्या पडत्या काळात जर संधी शोधली तर ती आपल्याला चांगली अनुभव येते, चांगला त्याचा उपभोग घेता येतो. कोरोनाच्या नंतर मला काय झालं की तो टर्निंग घेता आला. मला इंडस्ट्रियल शेडची कामं घेत, आणि हा माझा खरंच म्हणजे इंडस्ट्रियल सेगमेंटमध्ये येण्याचा हा माझा टर्निंग पॉईंट ठरला. तुमच्या व्यवसायाचं असं काय वेगळेपण आहे जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतं? व्यवसायामध्ये आम्ही आता जे काही इंडस्ट्रियल शेड्समध्ये PUB मॅन्युफॅक्चरिंग, फॅब्रिकेशन, सोलर स्ट्रक्चर किंवा रोड फर्निचर करतो, पण त्याबरोबर नाही का आम्हाला स्पर्धा पण भरपूर आहे. आता मार्केटमध्ये तुम्ही गेलात तर PUB मॅन्युफॅक्चर, फॅब्रिकेशन किंवा इंडस्ट्रियल बरेच लोक तुम्हाला भेटतील. मी माझ्या व्यवसायामध्ये मी वेगळे पण टिकून ठेवण्यासाठी मी एक माझ्या स्वतःला मी तयार करून ठेवलेले की मी गुणवत्तेवर फार भर देतो. व्यवसायात अनेक असे नवीन उद्योजक आहेत जे व्यवसायात येऊ पाहतायत, तर अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? व्यवसायात तर सर्वांनी आलं पाहिजे. व्यवसाय हा फार गरजेचा आहे, कारण नोकरीवर किती दिवस अवलंबून राहणार, आणि तुमची प्रगती स्वतःची करायची असेल तर तुम्ही व्यवसायाशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. तर व्यवसायात येताना तुम्ही एकतर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं की तुम्ही व्यवसाय काय करायचं हे पहिलं अगोदर ठरवा. जो दुसरा व्यवसाय करतो मग तो सेम व्यवसाय करतो हा अजिबात करू नका. जर तसं केलं तर तुमचा व्यवसाय चालणार नाही, कारण त्यांनी काही वेगळं प्लॅनिंग केलं असतं, त्याचा बघून आपण व्यवसाय करतो तर अजिबात केलं तर अजिबात जमणार नाही किंवा तुमचा व्यवसाय पुढे जाणार नाही. तर तुमची एकतर पहिली आयडिया परफेक्ट ठेवा, त्याच्यानंतर त्या बिझनेसचं प्लॅनिंग करावे परफेक्टली, आणि तुमचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आणा, आणि त्याच्यासाठी सेम ठेवा. जसं एखादं लहान बाळ तयार होण्यासाठी साधारणतः 3 वर्षाचा काळ त्याला लागतो किंवा त्याला, तसंच आपल्या व्यवसायामध्ये 1000 दिवस द्यावा लागतात. तो एक बेसिक रूल आहे. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही जर 1000 दिवस दिले तर तुम्ही 100% सक्सेसफुल व्यावसायिक व्हाल आणि उद्योजक व्हाल. आणि MEA सोबत तुम्ही किती वर्षांपासून आहात आणि MEA सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? MEA सोबत माझा एक्सपिरियन्स फारच छान आहे. मी जवळपास 2017 साली MEA जॉईन केली. MEA जॉईन केल्यापासून मला उद्योजक मानसिकतेचे मित्र भेटले. त्यामुळं काय झालं की मला त्यांच्याबरोबर माझे शेअरिंग्स करता आल्या, त्यांच्यावर माझे प्रॉब्लेम रिझॉल्वसाठी मग त्यांच्याकडे जाता आलं. त्यांनी मला माझे प्रॉब्लेम सोल्युशन दिली. त्यांना काय अडचण असेल मी त्यांना सोडायचा प्रयत्न केला, आणि साथोसाथ काम पण करत राहिलो एकमेकाचा, आणि त्यामुळे आमचा व्यवसायाची देवाणघेवाण पण झाली. सो त्यामुळं माझ्यासाठी तो एक चांगलाच अनुभव आहे, आणि त्याच्यातून मी बरंच काही शिकलोय. जे लहानपणीचे मित्र नसतील माझे, त्यापेक्षा चांगले मित्र माझे जमले येतं MA मध्ये. त्यामुळे MA चा अनुभव छानच आहे, आणि उद्योजक मित्र मिळाले मला, हा माझ्यासाठी प्लस पॉईंटच आहे. आणि MEAचा आता येणारा इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो मध्ये तुम्ही सुद्धा स्टॉल बुक केलाय, सो त्यामागचं काय कारण आहे? तर मी पाठीमागच्या 2 वर्षापासून मी एंट्री केली होती त्यांच्याकडे, स्टॉल बुक केला होता. स्टॉल मी तिथं लावला. त्या स्टॉल लावल्यानंतर मला बरेच जणांची भेट झाली. बऱ्याच लोकांना मी MA मध्ये पण माहित नव्हतं की मी व्यवसाय करतोय. तर कोणता व्यवसाय करतो, तर मी जेव्हा तिथं स्टॉल लावला तर मला लोकांना कळालं की उमेश सोखंडे हे ज्योतिर्लिंग हे काय काम करतात, तर इंडस्ट्रियल शेड फॅब्रिकेशनचे कामं करतात. त्यामुळे एकतर मला तिथं त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करता आलं. देन त्यातनं मला काही माझ्या इन्क्वायरी जनरेट झाल्या, आणि तो कन्व्हर्जन पण झालं. म्हणजे मला पाठीमागच्या 2 एक्झिबिशनमधून साधारणतः मला
जवळपास काहीतरी 3 ते 4 कोटीचा व्यवसाय मिळाला. आणि माझं सगळ्यात महत्त्वाचं माझा ब्रँड पण एस्टॅब्लिश झाला. लोकांना कळालं की ज्योतिर्लिंग इंजिनिअरिंग काय काम करतं, कशा टाईपचं काम करतं आणि कुठल्या लेवलला काम करतं. त्यामुळे मला त्या एक्झिबिशनचा फायदा झाला. त्यामुळेच मी आता ह्या नवीन इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोमध्ये पण मी माझा स्टॉल बुक केला. MEAचा जो हा इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो आहे, यामुळे उद्योजक क्षेत्राला कशी नवी दिशा मिळेल असं तुम्हाला वाटतं? या वर्षीचा जो बिझनेस एक्स्पो आहे, इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो आपण म्हणतोय आपण त्याला, तर त्यामधून आपण एक तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपली एक कम्युनिटी, मराठा कम्युनिटी जी उद्योगामध्ये पुढं आहे परंतु ते लोकांना माहीत नाही, तर त्याचा एक ठसा उमटवणार आहेत आता आपण याच्यामधून. दुसरी गोष्ट, माझं ब्रँडिंग, माझा प्रेझेन्स, माझ्या मार्केटमध्ये किती प्रेझेन्स आहे तो आता आमच्यामुळं त्या इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोमुळे आम्हाला तिथं दिसणार आहे. त्यामुळे आमचं ब्रँडिंग माझ्या मते आजच्या ह्या आपलं होणाऱ्या बिझनेस एक्स्पोचा फुटफॉल जवळपास 1.5 ते 2 लाखाचा फुटफॉल आहे. तर माझा जो स्टॉल आहे किंवा माझी जी ब्रँडिंग होणार आहे किंवा माझा जो ॲज अ ब्रँड म्हणून तो 1.5 ते 2 लाखांच्या समोर ऑटोमॅटिकली जाणार आहे. अदर दॅन आपण जे आता त्याचं जे काही ब्रँडिंग करणार आहोत, डिजिटल मार्केटिंग करणार आहोत, तर ह्या सगळ्यामधून पण माझा प्रेझेन्स फार वाढणार आहे. त्यामुळे हे मला फार फायदेशीर आहे आणि प्रत्येकाने त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. MEA इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोसाठी तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? आता जो 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या दिवशी जो बिझनेस एक्स्पो होणार आहे, इंटरनॅशनल MEA बिझनेस एक्स्पो, त्या बिझनेस एक्स्पोमध्ये मी माझा सहभाग नोंदवला आहे. माझा स्टॉल क्रमांक B18 इंडस्ट्रियल सेगमेंटमध्ये आहे. तर मी तर ही व्यावसायिकांना आवाहन करतो की तुम्ही सर्वांनी यामध्ये सहभाग नोंदवा, आपली जागतिक ओळख निर्माण करावी. धन्यवाद.